और उसके बाद थोड़ी देर में ग्रुप बी की भी शुरुआत होंगी। अल्फता ए और बी, वसीम शेख वर्सेस सुफियान शेख हम देखने वाले। दोनों ओपनर्स बीच मैदान पर आ चुके। कल्पेश पाटिल उर्फ बबलू और उनका साथ देने के लिए महेश पाटिल। गेंदबाजी के लिए अब देखना है किस गेंदबाज को लगाया जाता है कल्पेश पाटिल के सामने। हालांकि खेल की शुरुआत होती भी हस्ती का पहला ओवर लेकर पावर प्ले का सामना करते हुए महेश पाटिल। देखिए अब रणनीति को चेंज किया है। कल्पेश पाटिल पिछले 2 मैच में ओपन करते थे, लेकिन अब ओपन करने के लिए आ चुके, लेकिन वो नॉन स्ट्राइकर एंड पर खड़े। स्ट्राइक पर इस वक्त महेश पाटिल। खेल की शुरुआत होती भी बीबी पाटिल हाई स्कूल एंड के जानिब से मुड़ते हुए गेंदबाज हस्तिक। दोपहर में मैं आदित्य जादव को ले चलता हूँ साजिद शेख की इस बिग शो की दुनिया में। मैच नंबर 5 चलता हुआ। राइट आर्म मोड़ दी विकेट आस्तिक महेश पाटिल के लिए। अपने स्टेप में चूकते हुए अंपायर शकील कोटी सर और शानू कुरेश इस वक्त नजर आते हुए ऑन गोइंग मैच के अंपायर से। ऑन फील्ड अंपायर सो हमारे रमीज रईस और गोकुल सर भी इस वक्त रिलैक्स नजर आते हुए। चारों भी अंपायर्स ने कमाल की और गजब की अंपायरिंग की है। विकेट कीपर अजीत पाड़ेकर इस वक्त विकेट कीपिंग करते हुए। ऑफ स्टंप के बाहर ज्यादा सफल हुए थे, लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट का इशारा आता हुआ। इस वक्त ऑफिशियल स्कोरिंग के लिए माज दामू हमसे जुड़ते हुए। मोस्ट वेलकम माज दामू। पहली गेंद वाइड एक्स्ट्रा के साथ शुरुआत की है। हवा में छिप कर दिया है, मिड ऑफ गेंद के नीचे आ रहा है और महेश पाटिल आउट। 0 का चश्मा पहनकर डगआउट में जाते हुए महेश पाटिल। में कैच छूट गया था मिड ऑफ के खिलाड़ी के हाथों से, लेकिन दूसरा अटेम्प्ट में उन्होंने कैच को अंजाम दिया। कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती है। दूसरे प्रयास में उन्होंने कैच को अंजाम दिया है मिड ऑफ के खिलाड़ी ने। हालांकि बहुत ऊंची गेंद चली गई थी, स्कायर कैच था। इस तरह के कैचेस पकड़ना बहुत मुश्किल होता है। नया बैट्समैन नंबर 3 पर राज पाटिल आ चुके हैं। एक अच्छा ऑलराउंडर है, पिछले मैच के हीरो है, जिन्होंने 3 विकेटें लेकर 5 रन खर्च किए थे। विकी स्पोर्ट्स कुक से पीटीसी का एक बहुत बड़ा नाम है, लेकिन लीग फॉर्मेट में कहीं ना कहीं इस वक्त स्ट्रगल करती हुई। पहला मुकाबला 68 रनों का टारगेट है इसी चिंचौली टीम के सामने रखा था और उन्होंने बहुत आसानी से उसको चेस किया था 3 बॉल शेष रखकर। चाऊस मामू का आगमन होता हुआ। मोस्ट वेलकम। खेल की शुरुआत। ओहो, आते ही लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, क्या छूटा राज पाटिल का। आते ही तान दिया था, फोर्स किया था, लॉन्ग ऑन के ऊपर से खेलने की कोशिश की थी, लेकिन प्रोटेक्शन मौजूद था और कैच
छूटा है। राज पाटिल को पहली गेंद पर जीवन दान मिलता हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 पर 1 रन के मदद के साथ। कदमों का इस्तेमाल निकल के मार दिया है। ये ट्रेडमार्क शॉट है कल्पेश पाटिल का, स्पेशल शॉट, 6 रन। छह रन के लिए सिक्सर के साथ कल्पेश पाटिल अपना खाता खुलते हुए और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 8, 1 विकेट के नुकसान पर। टॉस हार कर बल्लेबाजी करती हुई विकी स्पोर्ट्स कुक से खेल की शुरुआत करनी है। देखिए गेम को स्पीड अप करना, इसके बाद और 5 मैच आज के दिन के शेष है। मैच नंबर 5 हम देख रहे हैं। खेल की शुरुआत होती हुई आस्तिक महंगे साबित होते हुए मैंडेटरी पावर प्ले में दूर वाली छोर से बीबी पाटिल हाई स्कूल कुरून एंड के जानिब से गेंदबाजी होती हुई। एक तरफ कुरून एंड है, एक तरफ टोल नाका एंड हम कह सकते हैं। कुरून के एंड पर बीबी पाटिल हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज हम देख सकते हैं। ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी है बैकवर्ड स्क्वायर लेग पर, वीआईपी डाइस को सलामी देती हुई 4 रन। पहले मैच में कल्पेश पाटिल ने अच्छी पारी खेली थी, दूसरे मैच में बहुत शांत रखा था कुरून के गेंदबाजों ने, लेकिन इस मैच में उनका बल्ला आग उगलता हुआ। मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी और कल्पेश पाटिल आउट। फिर एक मर्तबा कल्पेश पाटिल फ्लॉप होकर जाते हुए डगआउट में, बड़ी विकेट। बारह पर गिरने वाला दूसरा विकेट है नया बैट्समैन के लिए। ओहो, बाउंस नहीं था गेंद में, गेंद पड़ने के बाद नीचे रही थी, समझ नहीं पाए थे बैट्समैन मानस। एक ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 12 रन विकी स्पोर्ट्स कुक से। दोनों टीमों के लिए डू और डाई मैच है। इस मैच की विजेता टीम और भोईरगांव के बीच में ग्रुप ए का आखिरी मैच रहेगा। 2 मैच जीतकर ग्रुप ए का आखिरी मैच खेलने जाने वाली है भोईरगांव की टीम जो परी 11 से है। इस मैच की विजेता टीम विकी स्पोर्ट्स कुक से और चिंचौली के बीच में अगला मैच जो चल रहा है उसकी विजेता टीम और भोईरगांव के बीच में अगला मैच रहेगा। स्कोर 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर में अगर 50-55 अगर टोटल होता है तो फिर एक अच्छा टोटल हम कह सकते हैं इस ग्राउंड को देखकर, क्योंकि आउटफील्ड काफ़ी तेज़ और कड़क है।
बैट्समैन के लिए हवाएं चलती रहती है और विकेट पर दुविधा बॉल से कभी गेंदें नीचे भी रहती है, कभी अचानक ढंग से ऊपर भी उठ जाती है। जिस तरह से आस्तिक की लास्ट गेंद मानस के लिए जो डाली गई थी, पढ़ने के बाद बाउंस बिल्कुल भी नहीं था, नीचे पूरी तरह से बैठ गई थी। राज पाटिल आप सामना करेंगे दूसरे गेंदबाज ऋतिक का। और दी विकेट, लंबा हिट लेने की कोशिश, लेकिन बहुत ऊपर लगी गेंद, कैच छूटा है राज पाटिल का। ये दूसरा जीवनदान मिलता हुआ राज पाटिल को। अब तक 2 कैचेस उनके छूटे हैं। 4 खिलाड़ी आए थे कैच को अंजाम देने के लिए, लेकिन चारों में से एक की भी कॉलिंग नहीं थी। 1 रन आसानी से पूरा करते हुए राज पाटिल। ऊंची बैकलिप का इस्तेमाल किया था, टॉपेज लगा था और 1 रन पूरा करते हुए 13 पर जा चुका है स्कोर 1 रन के मदद के साथ। ऋतिक गेंद चाइनीज कट लेकर विकेट कीपर के पास चली गई। प्ले डाउन होने की काफ़ी संभावना थी, किस्मत भी अब मानस का साथ देती हुई। हालांकि विकी स्पोर्ट्स कुक्से के पास बहुत लंबी और स्ट्रॉन्ग बैटिंग ऑर्डर है, लेकिन उस तरह का अब खेल नहीं हम देख रहे। पहले मैच में वाकई में उन्होंने बहुत अच्छा टोटल बनाया था, लेकिन उसको भी वो डिपेंड नहीं कर पाए थे। मानस के लिए ऋतिक, ओहो ताकतवर शॉट, 6 रन। क्या शॉट खेला, बहुत दूर गेंद चली गई है 6 रन के लिए। करता हूँ विकी स्पोर्ट कुक से पिछले सीजन तक जब टीम खेल रही थी, मानस कहीं ना कहीं उनके 12th मैन हुआ करते थे, लेकिन जब प्रैक्टिस में जब खिलाड़ी फॉर्म में रहते हैं तो फिर उनको चांस मिलता है, और जब चांस मिला है तो उसका भरपूर लाभ उठाते हुए मानस 100% देते हुए अपनी टीम के लिए। फिर से मिस टाइम शॉट, गेंद के नीचे अजीत पाड़ेकर और मानस आउट। तीसरा विकेट गिरता हुआ विकी स्पोर्ट्स कुक्से का 19 की ओर पर। इस तरह से आए उसी तरह से चले गए, और विकेट हैट्रिक पर इस वक्त गेंदबाज ऋतिक, नया बैट्समैन नंबर 6 पर मयूर आते हुए, एक अच्छा ऑलराउंडर है। स्कोर इस वक्त बिल्कुल रुक चुका है 19 पर। पहले ओवर में 12 रन बने थे, इस ओवर में 7 रन देकर 2 विकेट हासिल किए अपनी 5 गेंदों पर। आखिरी गेंद शेष ओवर नंबर 2 की। शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, स्क्वेयर ऑफ द विकेट, शॉट कवर, एक्स्ट्रा कवर इस वक्त डीप में, जबकि लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट और डीप इस पर लेग को थोड़ा सा वाइड किया है। हैट्रिक गेंद थी लेकिन बीट हुए मयूर।
2 ओवर की समाप्ति के बाद 19 रन। वो हो किस्मत वाले रहे, गेंद पड़ने के बाद अंदर की जनीब आ गई थी। अब तक 12 गेंदों का खेल हो चुका है जिसमें 4 विकेट गिरी है और केवल 19 रन विकी स्पोर्ट्स कुक से। अब मिडल कॉन्फ्रेंस होती हुई इस वक्त भारतीय समय के अनुसार 2:47 हो चुके हैं। आज थोड़ा देरी से हमारा शेड्यूल शुरू हुआ था। कल ठीक 8:45 पर हमारा सुबह में शेड्यूल शुरू होगा, इस बात को ध्यान में रखना है। तीसरे ओवर के लिए श्रीकांत गेंदबाजी के लिए आते हुए, सामना करते हुए राज पाटिल। खेल को थोड़ा स्पीड अप करना है। ऑन साइड में खेल दिया है, टर्न कर दिया है, गेंद जा रही है डीप मिड विकेट पर। बढ़िया फील्डिंग, 1 रन पूरा करते हुए, एक से ज़्यादा कुछ भी नहीं, सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ 20 पर। बहुत देरी के बाद स्कोर में अब हरकत होती हुई, स्ट्राइक अब मयूर के पास जाती हुई। ओवर नंबर 3 का खेल शुरू हो चुका है। खेल की शुरुआत होती हुई, राउंड विकेट जाते हुए श्रीकांत। खेल की शुरुआत करनी है इस वक्त अपने स्पेल में। अगर देखा जाए तो जिस तरह से शुरुआत की श्रीकांत ने, पहली गेंद पर 1 रन खर्च किया है। राउंड विकेट, ऑन साइड में डीप स्क्वायर लेग पर खेल दिया है, खिलाड़ी मौजूद है। बढ़िया फील्डिंग, सिंगल डबल में अब डीलिंग होती हुई और स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। विकी स्पोर्ट्स कुक से पूरे लीग मैच में स्ट्रगल कर रही है, हालांकि पहला मैच अगर छोड़ दिया जाए तो। पूरी तरह से गेंदबाजी हावी हो चुकी है विकी स्पोर्ट्स पर। और इस बीच बड़ा शॉट खेला है, गेंद सर के ऊपर से चली गई, मस्तक पर दस्तक। सचिन घोड़बिंद स्टैंड में जाकर गिरती हुई 6 रन के लिए। डेप्थ ऑफ क्रीज का इस्तेमाल किया था राज पाटिल ने और स्वंग कर दिया था लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए। अब स्कोर आगे तेजी से बढ़ता हुआ 27 रन। 45-50 एक अच्छा टोटल माना जा सकता है। ऑन साइड में खेल दिया, खाली क्षेत्र में गेंद जा रही है, दूर से खिलाड़ी आते हुए बैकवर्ड स्क्वायर लेग पर डीप में बढ़िया फील्डिंग, लगभग 3 रन बचाते हुए अपनी टीम के लिए। 28 स्कोर होता हुआ 1 रन की मदद के साथ। फील्डिंग डिपार्टमेंट भी अब साथ देता हुआ गेंदबाज श्रीकांत को। अभी तक उन्होंने 9 रन खर्च किए अपने पहली 4 गेंदों पर। ओवर नंबर 3 चलता हुआ, टॉस हार कर विकी स्पोर्ट कुक से बल्लेबाजी करती हुई। अभी तक जो डिसीजन था टॉस जीतकर गेंदबाजी करने का, हुआ चिंचोली के पक्ष में जाता हुआ। विकी स्पोर्ट एक बड़ी टीम है लेकिन अभी तक खामोश रखा उन्होंने। फिर से हवा में खेला, मिस टाइम स्ट्रोक, लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे और मयूर का भी कैच छूटा हुआ। बहुत आसान कैच आज छोड़ रहे। पिछले मैच में कैच छोड़ा था मितेश कुरुन के खिलाड़ी ने और उसके बाद वो मुकाबला हार गए थे। कहीं यहाँ से अगर बड़े शॉट्स मयूर खेलते तो फिर वो प्लस रन हो जाएंगे जब चेसिंग करने के लिए जय बजरंग चिंचोली की टीम आएंगी तो। फिलहाल 29 रन 4 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर की आखिरी गेंद श्रीकांत राज के लिए, प्ले एंड मिस। 3 ओवर की समाप्ति के बाद 29 रन
4 विकेटों के नुकसान पर अब स्लॉग ओवर के लिए माइक्रोफोन पर आते हुए दीपक सुतार और प्रलयश मुरंजन। हमारे बीच में साइड आर्म गेंदबाज बबूश सुसे का आगमन होता हुआ मोस्ट वेलकम। Welcome, Babush. It's a very good comeback from Chinsavli after the loss from the last match. Around 29 runs to the board. It's a good score. I can't say it's a best score, but it's a good score after so many wickets. And Raj and Mayur still on strike after 6 wickets. How big is the batting lineup? You can see the last over, Mayur Patil, in-form batsman, is on strike. Let's see how long he can take the score to. Beautiful shot, but the fielder is underneath, and a good catch to finish Mayur Patil's inning. और पिछे लो तक दी Really good shot. Mayur is a little upset that the wind flowing through the opposite direction has caused his wicket. It was a good shot and a good comeback from Chinsavli, and a big blow for Kukse team. अगदी ओव्हर पिच चेंडू तर समोर लॉफ करण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन होती आणि उडवण्याचा समोर प्रयत्न केला होता. खूपच दूर उडून खेळण्याचा प्रयत्न मयूरने केला. विकेटचं पतन 5वा झटका लागत असताना 29 या धावसंख्येवर मयूर बाद झाले. 3 चेंडू फेस केले, 2 धावांचं फक्त योगदान दिले. पण तो नॉस्टॅकेनवर राज आहे ज्यांनी राज्य करत असताना या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिले. Chetan Patil urf Chainu is on the strike after 7 wickets. Some years back he was the opening in-form opening batsman, but now he has came on the again a low blow, and Chetan is struggling for the wicket and got run out. Chetan is back to the dugout. 6वा विकेट 29 या धावसंख्येवर एका पाठोपाठ 1 विकेट गेलेत. 29 वर 6वी विकेट गेली आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली रेला बॅट हवेमधून फिरवली, धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि नॉनस्टॅकेनवर विकेटचं पतन. Chetan Patil is not in a form, but still he should have got one chance. Was not a good ball. The ball get lower because of the pitch, and he's back in the dugout. Next batsman comes in. Raj takes the forceful strike, and he is on strike now. Next ball, Akshay. Short ball. He was trying to pull it, and the fielder is underneath, and again a drop catch. It upsets me. It upsets me a lot, and a run out appeal and a safe landing from Raj. What a bowling from the bowler. He's a young bowler, but amazing bowling performance from him. Bowling variations throughout the over. But a drop catches can cost you a match. You can see in the last match what happened. Mitesh Kurun dropped 3 catches, 3 crucial catches, and they lost the match, and they have gone home, and they have just wanted to take the catches so that you can win the matches. It was an easy catch, and an in-form batsman could have gone, but Raj Patil survives with 2 runs to the total. Total moves up to 31 runs. खूप टप्पा जरूर होता. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न केला, एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाहीये.
फटका फसला होता, परंतु कॅच सुटल्यानंतर 2 धावा पूर्ण होत असताना धावचीची देखील संधी होती, ती देखील गमावली ना. अखेरकार त्या 2 धावा येत असताना विकी स्पोर्ट कुकसे टीमची धावसंख्या 31 वर 6 गडी बाद. Very important discussion on the stage right now. One of the old uncle is trying to say something really from the depth of the heart, and we'll back to the match. Fourth ball, I guess. Raj on the strike. A good pace, a short ball, and gone, gone, and gone. It's 6 runs from Raj Patil's bat. काय जबरदस्त फटका सजवला, ज्या राजची झेल सुटली मागच्या चेंडूवर, त्याचा हा तडाखा पाहायला मिळाला या कडक उन्हामध्ये. ऑफस्टमच्या थोडेसे आत आले, हॅफ टर्कल चेंडू होता, ऑन साईडला पुल करत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 41 सिक्स पाहायला मिळाले. आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 वर 6 गडी बाद. अजूनही या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत, इथे अजूनही मोठे फटके सजवावे लागतील तरच प्रलेश एक चांगलं टार्गेट होऊ शकतं. कारण का चिंचवली टीमचं प्रदर्शन चांगलं राहिलंय या संपूर्ण दिवसामध्ये, आणि त्यांच्या अगेन्स्ट जर 40च्या वर 45च्या पुढे जर धावा जर झाल्या तर एक प्रेक्षणीय सामना होऊ शकतो. I can agree on you. Kukse is having a good batting lineup, a long batting lineup. But don't forget, Chinchavli team is also batting. Chinchavli team's batting depth is also very huge. There are a lot of batsmen. After 6 down, also they can hit 2 to 3 sixes. They have such batsmen. Next ball, an overpitch ball onto the offside. A good collect from the keeper. Just 1 run to settle. And Raj Patil has taken the strike again. Again 1 wicket with a run out. अगदी बरोबर, इथे विकेट तर गेली, परंतु स्वतःकडे राजने स्ट्राईक ठेवण्यासाठी ही विकेट बहाल केली. 7वा गडी बाद होईल. 38 या धावसंख्येवर राज खेळपट्टीवर सेट झालाय. त्यांनी 9 चेंडू फेस केलेत, 19 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. Strike. Raj has taken the strike because he's a good hitter of the ball, and a very beautiful bowling action from the young bowler Akash. A very matured bowling from Akash. From Akshay, and new batsman Akash. Akash has taken a hat trick on the last match. Let's see what can he do with a bat. Raj Patil on the last ball. A Yorker ball. A good hit on the offside. And an easy catch. What a matured catch from the fielder. And Raj Patil end his innings. He scored 18 runs. End of the inning, and total moves to 38 runs. Kukse team has made. Not a good score on the board, but that is a Kukse team. Don't forget, they have a good bowling lineup. They can defend such totals easily, but it will be a pressure situation for Kukse because Chinchavli has a good batting lineup. They have so many names: Ajay, Ajit, Rutik, and the finisher of the first match, Shrikant. He is a very good all-rounder, having a really good bottom hand. He hits the ball long way down the ground. Kukse is a little bit tensed now, trying to figure out how can we just defend this low total, because again I am saying this is a do or die match. Whoever wins this match, please, Boirpada. Boirpada is all set to play the
quarterfinal. Is pumped up because of the wins they have made from he has been a good team Boirpada. So Ajit and Rutik comes to the crease, just 38 runs and 39 to the target. Can they make it? Chinsauli is looking forward to play with Boirpada, or it will be Kukse. A bit of a discussion on the keeper's end. Kalpesh Bablu, a good all-rounder, and he will try to bowl the first over. अगदी बरोबर, परंतु आज संपूर्ण दिवसामध्ये प्रलेश विचार केला तर गोलंदाजी त्याची चांगली राहिली, फलंदाजीमध्ये तो कुठेतरी कमी पडलाय. या सामन्यामध्ये देखील त्याला काही करता आलं नाहीये. 10 धावांवर तो बाद झाला, एक षटकार चौकारच्या माध्यमातून आला, परंतु राजने पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग केली. 39चं लक्ष या मैदानामध्ये एवढे सेफ नाहीये, कारण का आउटफील्ड या मैदानाची अगदी फास्ट आणि कडक आहे. परंतु जर बबलू पाटीलने चांगलं षटक घातलं, गोलंदाजी चांगली झाली, फिल्डिंग डिपार्टमेंटने जर साथ दिली, तर मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने कुरुनने 42 डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला तसा प्रयत्न होऊ शकतो. पहिला चेंडू यावेळेस समोर फोर्स करून खेळून काढले, एक छोटी सिंगल धाव पूर्ण केली. Look how the presence of mind works in the cricket. A batsman saw that there are some balls getting lower once they have bounced on the pitch. So he just got a surprise, his low blow, but still managed to hit that ball just for single. A beautiful effort from the fielding, but a drop catch of Ajit. It will be a very big drop catch possibly, because Ajit is in a very, very, very good form this year. And just a single run, so 2 runs in the total. Ajit will be a little more distressed because his catch has been dropped by a fielder, but a very good effort from the fielder. Third ball, again a low blow. Appeal for a leg behind, and umpire refused. Just a leg byes, single runs and 3 runs to the total. मागच्या चेंडूवर झेल नक्कीच होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, परंतु प्रयत्न चांगले केले. कॅच अजितची महत्वाची होती, तो घातक आहे, चांगले फलंदाजी करतोय, त्याची कॅच सुटली आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये 3 धावा टीमच्या खात्यामध्ये. राईट हँड ओव्हर द विकेटने बबलू पाटील अजिलसाठी यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून वेगाने चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर, चौकार येतोय अजितच्या खात्यामध्ये. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 वर. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता, लेग स्टंपवर ठेवला तर फ्लिक केला ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून पॉवर पिच षटक असताना गॅप मधून चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. Not came from the middle of the bat, but still manages to get 4 runs. Ajit. Now Bablu is thinking what to bowl to Ajit. Next ball. Again the same length and same line, and an extra run from the umpire. He was trying to take a leg before of Ajit, but got an extra run to moves up to wide and 8 runs. Full toss delivery, swing that ball, one bounce over the fence for 4 runs. A good shot from Ajit. अगदी फुल टच होता, बॅटवर घेतला, समोर उडवला. रिप्ले मध्ये पाहू शकता, खूपच चांगला स्ट्रोक अजितच्या माध्यमातून. 1 बाउन्स, चेंडू मैदानाच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वर. 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केले. त्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा समोर स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये सिंगल येते. शेवटच्या चेंडूवर ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय जय बजरंग चिंचवली. जुनी Not that bad and not that good over from Bablu Patil.
13 runs to the total, and still more. Tushar Marke, please come on the stage. The stage is waiting to welcome you. Please come on the stage. Tushar Marke. तुषार मार्के या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण Still- मुख्य व्यासपीठावर यायचे. Still 26 runs still needed. See, this is what captaincy does. And Mayur Patil is back again with the ball. He has given 23 runs on the last over, but Mayur Patil is not a bowler who can give that 23 again and again. So Bablu has given the ball to Mayur Patil again, and just 26 runs to defend on the last 2 overs. Ajit on strike. There is no wicket yet for Kukse. First ball, Mayur Patil. Let's see. Over pitch delivery. Ajit again goes for a big blow, but there is a field underneath it, and a wind takes that 6. Takes that ball for a 6 for 6 runs. अजितची कॅच सुटली आणि आता मात्र चौकार आणि षटकारांची भाषा सध्या अजित बोलतोय. अगदी स्लॉटमध्ये होता, पाठवलाय. मिस्टर महेश राऊत स्टँडला सलामी देत असताना हा मोजून मापून आलेला अजितच्या बॅटमधून षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. आणि आता सामना जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची गरज. 17 चेंडूचा खेळ शिल्लक. Mayur Patil was trying to bowl a Yorker length ball, but slightly missed that ball and got a over pitch, and Ajit has capitalized it to a 6 runs. There is a wind flowing through the leg side, so this ball carried with the wind for a 6. Next ball, Mayur has something else with this ball. Slow delivery, and there is a fielder underneath, and a good catch from Chetan Patil to finish Ajit's inning. Ajit has gone for a dugout. पहिला झटका लागत असताना जय बजरंग चिंचवले टीमला कॅच आउट. अजित ज्याच्या बॅटमधून मागच्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु अखेरकार मयूरने ती विकेट प्राप्त करून दिली. अगदी पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये हा फटका सजवण्याचा प्रयत्न करत होता. बॅट फिरली. एक्स्ट्रा कव्हरमध्ये सर्कलच्या आतमध्ये चेतनच्या माध्यमातून झेल. 19 वर 1 गडी बाद. जुनी 16 runs from Ajit's bat. Next batsman comes in, Vishal. We have a very supportive 12th man from both the teams. Kaushal is a 12th man from Chinchavli team. They are being really supportive, and from Kukse there is a funny combination on the 12th man. Both the 12th man names are Vishal. A slower delivery. Batsman was trying to hit that ball coming through the over, and there's a oh, what happened on the ground? Mayur was trying to direct it. Buys from the umpire. Mayur was trying to direct hit the stumps, but because of the pitch, the ball just diverted through the long on, and a good collect from the fielder. 21 runs to the total. Nothing is going with Kukse's way. जुनी 18 धावांची गरज आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर. या ओव्हरमध्ये 1 विकेट जरूर मयूरने घेतली आहे, परंतु षटकार देखील खर्च केले. यावेळी हा लेग कटर होता, अगदी पुढे टाकला. गती देखील कमी ठेवली. हा चेंडू डॉट. अजितची जर सुरुवातीलाच जी कॅच बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये होती सर्कलच्या आतमध्ये, ती जर पकडली असती तर अजितच्या बॅटमधून ज्या 16 धावा आल्यात त्या कुठेतरी डिफेन्स झाले असते, आणि हे समीकरण थोडंसं चिंचवली टीमसाठी देखील कठीण झालं असतं. परंतु कॅच सुटल्यानंतर त्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळाला, आणि या मॅचमध्ये आता पूर्णपणे शिरकाव केलाय चिंचवली टीमने. ओव्हर द विकेटने अंधाधुंद फटका ऑफस्टमच्या थोडेसे आत येऊन स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू. असे भरपूर डॉट चेंडू काढावे लागतील प्रलेश, तरच या सामन्यामध्ये थोडीशी संधी निर्माण होऊ शकते विकीस्फोट कुकसे टीमला.
I told you before, Mayur is the finest bowler of Cookse team, and possibly in the PTC, he's a very good bowler, and he doesn't do mistakes. He's seeing batsman is not playing a good slower ball. He's bowling the same deliveries and getting a dot ball and building pressure for Chinsauli team. Next ball. Again a slow delivery, a same replays for all the three balls. To end the over, Mayur has get a good comeback and 21 runs to the total. Amazing bowling performance from Mayur Patil. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 39 धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग चिंचोली टीमची धावसंख्या 21 वर 1 गडी बाद. या ओव्हरमध्ये मयूरने चांगली गोलंदाजी केली. जरूर एक षटकार खर्च केला होता, परंतु 8 डावा खर्च करत असताना अजितची विकेट देखील घेतली आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. इथूनही सामना अजूनही संपलेला नाहीये, ओपन देखील झालेला नाहीये, संधी देखील आहे, परंतु संधी सोबत संकट देखील येते. वेळेचं बंधन असेल, कुकसे संघ त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचे. 12 चेंडूमध्ये 18 धावा, तिसरं षटक दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं असेल. इथून जर या मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल विकी स्पोर्ट कुकसे टीमला, तर एक षटक चांगल्या पद्धतीने टाकावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये बबलू पाटीलने 13 धावा खर्च केल्या, त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. त्याच्या विपक्षामध्ये अजितने 2 चौकार ठोकले आणि ते चौकार खूप महागात पडत असताना, अजितच्या बॅटमधून आलेले 2 चौकार, एक षटकार महागात पडत असताना, कारण का ती कॅच महत्त्वाची होती. प्रयत्न चांगले केले होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने, तेवढी सोपी देखील ती कॅच नव्हती, परंतु ती कॅच पकडली असती तर ते 2 चौकार आणि षटकार कुठेतरी त्याचं रक्षण झालं असतं. In such big matches, you have to convert the half chances to full chances. And if the fielder could have managed to catch that ball, the situation could have been different. Next, Raj. Short delivery and a good hit through the long on, and not a good fielding there from Mayur Patil. He dropped a catch but still managed to take the run out. Just single runs with this ball. एक धाव महत्त्वाची असताना लॉंगॉनमध्ये मयूरने झेल सोडला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नॉन स्ट्राईक एंडवर धावबादच्या रूपाने विकेटचं पतन. अगदी आपण पाहू शकता कशा पद्धतीने झेल सोडली. चांगले प्रयत्न जरूर मयूरने केले, परंतु दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद झाले नॉन स्ट्राईक एंडवर आणि एक सिंगल धाव येत असताना 22 वर 2 गडी बाद झालेत. आता 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल विकी स्पोर्ट कुकसे टीमला. अनंता जाधव, तुम्ही कृपया करून स्टेजवर यावे. वेलकम. Ananta Jadhav, please come on the stage. Sajid is waiting to welcome you for this wonderful tournament. And one of the team member, Vishal, please come on the stage. Raj Patil bowling his second ball. Slower delivery, just drive through the ground, and good fielding from Mayur and a good comeback throw and a wicket again with the run out, and fielder Mayur Patil doesn't make any mistakes. विकेट येतात. पवन देखील बाद झाले. स्ट्राईक एंडवर ऋतिक आहे ज्यांनी 4 चेंडू फेस केले, 3 धावांचं योगदान केले आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 वर आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. ऋतिकची साथ देण्यासाठी अस्तिक नॉन स्ट्राईक एंडवर 39 धावांचं संरक्षण करायचंय 4 ओव्हरमध्ये.
हां बोल ना. हां 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 हां. ओके. प्रशांतला कॉन्टॅक्ट कर ना मग तू. प्रशांत गायकवाड. हां 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 त्याला तुला आता तिकडे कामसाठी पाहिजे ना गाडी. ज्यावेळी सुडवल्या ऑन साईडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे मिस्टर विष्णू चंद यांच्या स्टँडला सलामी देत असताना हा कडक षटकार अगदी स्लॉट मध्ये होता, अगदी फ्लॉट मध्ये पाठवला. टायमिंग अफलातून होतं ऋतिकचं. सरळ मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आणि आता पुन्हा एकदा पलटवार केला जय बजरंग चिंचवली टीमने. 6 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये फक्त 10 धावांची गरज. Rutik is a batsman who came for opening and still manages to hit the ball for 6. Next ball, Raj Patil. Slow delivery. Batsman stretched a lot to hit that ball, but couldn't manage. And a dot delivery from Raj. So 29 runs to the total. Astik and Rutik both are a really good striker of the ball. Still waiting for Shrikant to come in. Shrikant is an amazing form. There is a lot of wickets still left in Chinchavli's dugout. Next bomb from Raj. Slow delivery, just and a good appeal from the keeper, and umpire managed to give it for a wicket. So Rutik goes and the inform Shrikant comes in. I would like to tell you he has a really good bottom hand. He hits the ball really long for a 6. चौथा गडी बाद झालाय. बाद होण्यापूर्वी 9 धावांचं योगदान ऋतिकने दिले. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील पाहायला मिळाला. परंतु आता सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती 10 धावांची. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. जास्त वेळ खर्च करू नका. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण 42चं टार्गेट एक लो स्कोरिंग मॅचमध्ये पकड निर्माण केली होती. करून टीमने तो सामना देखील रंगला होता आणि आता देखील 39चं लक्ष आणि त्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न विक्की स्पोर्ट कुकची टीमचा राहिलाय. निर्णायक चेंडू, स्विचिट, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील जरूर केली आहे परंतु या ठिकाणी सहमती नाहीये. टॉट चेंडू नॉट आउट घोषित केलं. ओव्हरची समाप्तीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 वर 4 गडी बाद. दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवर नक्कीच केलाय परंतु सहमती मिळत नाहीये आणि आता ही मॅच रंगली आहे कारण का 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी तिसऱ्या ओव्हरमध्ये राजने केली, ज्याने 8 धावा खर्च करत असताना विकेट प्राप्त केल्यात 3. त्याच्यामध्ये 2 विकेट रनआउटच्या होत्या आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची विकेट जो सलामीचा ऋतिक होता त्याला देखील माघारी परतवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये बबलू पाटीलने 13 धावा खर्च केला, त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. ज्या ओव्हरमध्ये अजित पाडेकरची विकेट सोडली होती, कॅच ड्रॉप झाली होती. दुसरे षटक मयूरने हाताळलं जिथे त्यांनी 1 विकेट प्राप्त करून दिली. 8 धावा खर्च केला. तिसरे षटक राजांचं ज्याला विकेट मिळाली 1, सांघिक विकेट 3 मिळालेत आणि आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावांची गरज. या लो स्कोरिंग मॅच मध्ये आता विक्की स्पोर्ट कुकचे टीमने प्रलेश पकड निर्माण केली. I told you before, Vicky Sport Cookse doesn't lose any match so easily. हे चित्र मागच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळालं. मितेश 11 कुरुन आणि त्यांच्या विपक्षामध्ये विक्की स्पोर्ट कुकसे संघ होता. त्यावेळेस कुकसे संघाला देखील 6 चेंडूमध्येच 10 धावांचीच गरज होती. अखेरकार प्रयत्न चांगले केले परंतु तो सामना जिंकला कुकसे टीमने आणि तीच परिस्थिती तीच स्थिती या मॅचमध्ये देखील पाहायला मिळते. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच सुरू ठेवा. दोन्ही टीम सहकार्य करा कारण याच्यानंतर अजूनही आजच्या दिवसातील 4 ते 5 मॅच शेष आहेत परंतु ही मॅच रंगली आहे. Akash is the man who has taken a hat-trick in this Champions Trophy. Akash just came to defend the 10 crucial runs.
Slowly, the wind is blowing now. Akash turns up to the batsman. Full toss delivery. Got on the up and taken to the six. Good batting from Astik. टीमचे कॅप्टन आहेत आकाश जोशीकडे 6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी कॅप्टनने स्वतःवर स्वीकारली. याच आकाशने मितेश 11 कुरूंच्या विपक्षामध्ये विकेटची हॅट्रिक देखील घेतली होती आजच्या दिवसामध्ये आणि त्याच्या विपक्षामध्ये अस्तिकचा षटकार आलाय. खराब चेंडू होता, अगदी फुल टॉच होता, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला खराब चेंडू आणि त्याचा फुल फायदा घेतला फलंदाज अस्तिकने. आणि आता हे समीकरण सोपं झाले. 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता फक्त 4 धावांची गरज. मॅच खुली करून दिली अस्तिकने. षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आहे, परंतु आकाश आहे समोर, त्याला भरपूर अजूनही निर्धाव चेंडू टाकावे लागतील तरच थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. बॅटिंग लाईन चांगली आहे, अस्तिक देखील चांगली बॅटिंग करतो आणि श्रीकांत नॉस्ट्राईक एंडवर आहे. दोन्ही चांगले खेळाडू खेळपट्टीवर आहेत. Not a good ball from Akash to defend this low score. Yorker delivery, comeback. What a comeback from Akash. Beautiful ball from Akash. He is a comeback man. He has got 3 wickets in 3 balls in the last match. And he is turning things for Kukse. Just 4 runs needed from last 4 balls. Akash turns up to Astik. Oh, what a bowling. Just as I told you, Akash is a comeback man and he got a bowled from Astik. What a bowling. 5वा झटका लागत असताना जय बजरंग चिंचवली टीमला पहिल्या चेंडूवर जरूर षटकार खर्च केला, त्याच्यानंतर एक व्हाईट यॉर्करचा प्रयत्न आणि आता मात्र लेग स्टंप उद्ध्वस्त केलंय. आता पुन्हा या सामन्यामध्ये रंगत आली आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धावांची गरज. भरपूर काही शिकवले या सामन्याने. ही गोष्ट अजूनही संपलेली नाही, ही गोष्ट खूप मोठी झाली. 39 धावांचा पाठलाग करत असताना 35 वर 5 गडी बाद आणि 3 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 4 धावांची गरज. परीक्षा नाही तर अग्निपरीक्षा सध्या दोन्ही टीमची सुरू आहे. प्रलेश, Both the teams are the champions team. They don't lose the matches easily. Sufyan Sheikh, welcome. Please come on the stage. लेजंड ऑफ पीटीसी सुफियान शेख जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. One of the finest players of PTC and a big personality. Welcome, Sufyan. Please, लवकरात लवकर खूप वेळ घेत आहे दोन्ही संघ. मॅच सुरू ठेवा, जास्त वेळ खर्च करू नका. 5वी विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज गोविंद अस्तिकच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला. त्याने या मॅचमध्ये चिंचवली संघाला आणले, परंतु अजूनही 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, दोन्ही टीम सहकार्य करा. What a pressure situation. 3 ball 4 runs and a new batsman. Oh, gone and gone. 4 runs and this match has won by MS Chincholi. Congratulations and please जय बजरंग चिंचवली, सॉरी टू से जय बजरंग चिंचवली, प्लीज तुमचं कॅप्टन लवकरात लवकर पाठवा पुढच्या मॅचच्या टॉससाठी. बोहीर गाव तुमचे कॅप्टन सुद्धा लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचे. आम्हाला खूप सारे मॅचेस अजून कव्हर करायचे आहेत. आता हा जो सामना असणार आहे हा ए ग्रुप मधला निघायचा सामना असणार आहे. लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये यावे. बोईरपाडा आणि जय बजरंग चिंचवली यांचे संघाचे कॅप्टन लवकरात लवकर यावे आणि या मॅचेचा मॅन ऑफ द मॅच जो प्लेयर असणार आहे तो
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तो असेल तो ऋतिक असं असणार आहे, कारण त्यांनी 9 रन बनवले, त्यात एक सिक्सचा समावेश आहे आणि त्यांनी इकॉनॉमिक ओव्हर टाकली होती 7 रनांची. सो ऋतिक लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावे. आणि वसीम शेख आपल्याला विनंती असेल. सुपेन शेख आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे. सुपेन शेख यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. त्वरित यायचे सुपेन शेख टॉच बॉक्स मध्ये. उलटा उभा महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक झाले. चिंचवली टीमने नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या डावामध्ये भोईरगाव संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. ही बातमी घेऊन आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तिथे उपस्थित आहेत माझे सहयोगी समालोचक वाईस ऑफ पीटीसी आदित्य जाधव. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दीपक सुतार. महत्त्वाचा सामना 4 ओव्हरचा असेल. हा देखील सामना टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय जय बजरंग चिंचवली संघाने. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि परी 11 संघ आपण देखील आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. भोईरगाव संघ आपण देखील त्वरित सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. आइए दोस्तों, ग्रुप 1 के आखिरी मैच की तरफ हम जा रहे. जय बजरंग चिंचोली बनाम परी 11 भूईरगांव के बीच में